विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर। 60 वर्षात काँग्रेस करू शकलं नाही ते 10 वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने करून दाखवलं। तेव्हा विकास कामे करण्याकरता पैशांची नाही तर इमानदार नेत्यांची गरज आहे, असं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे। तर लोकसभेला मोठ्या प्रमाणात जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचे विष पेरून आणि संविधान बदलाचा दुष्प्रचार केला गेला, पण आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलू देणार नाही, किंबहुना संविधान बदलण्याची कुणाला हिंमत नाही, असं गडकरी आपल्या भाषणात म्हणाले। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्यासह कोपरी पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा माझीवाड्यातील प्रताप सरनाईक, मुंब्रा कळवाचे राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा गावदेवी मैदानावर झाली। देशात महाराष्ट्राला पहिल्या नंबरचे राज्य करण्याकरिता तसंच जनतेचा सुखांक म्हणजेच हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, तरच ठाण्याचाही शाश्वत विकास साधता येईल, असं गडकरी म्हणाले। त्यामुळे जे 60 वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही ते 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं। आणि आज महाराष्ट्रामध्ये देखील प्रगती आणि विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे। महाराष्ट्रामधली शेती पुढे जाते, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या उत्तम सुविधा आहे, महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या वाढत चाललेली आहे। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा